सत्य निर्णय, बातमी तीच जी सत्य दाखवेल। पोलीस आयुक्त ठाणे शहर परिमंडळ 5 अंतर्गत वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण सिंग नामक व्यक्ती यांचा अवैध मटका जुगार सुरू असल्याचे स्टिंग ऑपरेशनद्वारे उघड झाले। वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण सिंग नामक व्यक्ती शास्त्रीनगर आशावरी टॉवरजवळ प्रेमाचा चहा दुकानाच्या बाजूच्या गल्लीत पडदा लावलेल्या रूममध्ये अवैध जुगारचा अड्डा खुलेआम चालवत असल्याची माहिती स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आली। येथे मटका जुगार, अंदर बाहर, बाजूच्या रूममध्ये क्लब यांसारखे जुगाराचे प्रकार खुलेआम सुरू असल्याचे सांगितले जाते। स्थानिक नागरिकांकडून वर्तकनगर पोलीस ठाण्याला या प्रकरणाची वारंवार माहिती दिली असली तरी कारवाईच्या नावाखाली केवळ देखावा सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहे। नागरिक व पत्रकारांकडून पोलिसांना अवैध मटका जुगार सुरू असल्याबाबतची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचतात। त्याआधीच जुगार मालकांकडून जुगाराचा अड्डा बंद केला जातो। परिणामी पोलिसांकडून सदर अशा ठिकाणी कोणतेही अवैध मटका जुगार सुरू नसल्याचे उत्तर दिले जाते। ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी पदभार स्वीकारताना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की कोणत्याही झोनमध्ये अवैध मटका जुगार सुरू राहता कामा नये। त्यानंतरही वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शास्त्रीनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मटका जुगार सुरू आहे। यापूर्वी काही माध्यमातून व एक्सद्वारे चालू असलेल्या अवैध मटका जुगार धंद्याचे व्हिडिओ चित्रीकरण देऊनही वर्तकनगर पोलीस स्टेशनकडून कोणतीही कारवाई केलेली नाही। यावरून नागरिकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यावरून असे दिसून येत आहे की सदर पोलीस स्टेशनचेच काही अधिकारी कर्मचारी या धंद्याला वरदहस्त असल्याचे दिसून आले। ठाणे पोलीस उपायुक्त झोन 5 चे प्रशांत कदम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त वर्तकनगर विभाग मंदार जावळे यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालावे व सदर चालू असलेल्या अवैध मटका जुगार धंद्यावर कारवाई करून सदर धंदा कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे। या प्रकरणावर पोलिसांची ठोस कारवाई होते की कारवाईचा केवळ दिखावा केला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।